या सकाळच्या विधी आटोपताना त्या गोठवणाऱ्या पाण्याने शरीराला जाणीव करून दिली की पुढचा रस्ता सोपा नाही, पण थांबणं हा पर्याय नव्हताच. कसोल ते ग्रहणगाव हा 8 किलोमीटरचा टप्पा पार करायला काल आम्हाला जवळपास 6 ते 7 तास लागले होते. आज आम्ही समुद्र सपाटीपासून 2350 मीटर उंचीवर उभे होतो आणि समोर आव्हान होतं ते थेट 3400 मीटर उंचीवर असलेल्या मिन्ताज बेस कॅम्पला गाठायचं. वाटेत खाण्यासाठीचं सामान आणि मनात पुढचा रस्ता पार करायची जिद्द घेऊन आमचा तांडा मिन्ताजकडे निघाला. पुन्हा एकदा 6 ते 7 तासांची एक खडतर चढण आमची वाट पाहत होती. वाटेत हे हिमाचलचं पारंपरिक जीवन आणि आजूबाजूला पसरलेलं भव्य निसर्गाचं जाळं मनाला भुरळ घालत होतं. पुढे जाण्यापूर्वी आम्ही आमचे पाण्याचे जार भरून घेतले. बरं, हे तेच पाणी होतं जे थेट वितळणाऱ्या बर्फातून खाली येत होतं. निसर्गाचा हा शुद्ध प्रसाद पोटात गेला आणि शरीरात एक नवी ऊर्जा संचारली. सलग 1.5 तास आम्ही फक्त चढत होतो. चालून चालून पाय इतके सुन्न झाले होते की एकमेकांशी बोलायची ताकदही कोणामध्ये उरली नव्हती. एक गूढ अशी शांतता पसरली होती. पुढच्या क्षणी काय वाढून ठेवलंय, निसर्गाच्या मनात काय चाललंय याची कोणालाच पुसटशी कल्पना नव्हती. आणि निसर्गाचा तो रागरंग बदलला. आकाशानं काळं वस्त्र पांघरलं आणि अचानक पाऊस सुरू झाला. पण तो साधा पाऊस नव्हता, तर अंगावर सूर्यासारखा टोचणाऱ्या गारांचा मारा होता तो. त्या धुवाधार माऱ्यात ओल्या चिंब अंगाने आणि थरथरत्या शरीरानं आम्ही पुढचे 2 तास जे काही सोसलं ते शब्दांच्या परिघाच्या पलीकडचं होतं. तो निसर्गाचा कोप होता की आमची परीक्षा माहीत नाही, पण त्या 2 तासांनी आम्हाला आतून पूर्णपणे हलवून सोडलं होतं. काही वेळापूर्वी जे काही घडलं, निसर्गाचं जे रौद्ररूप आम्ही अनुभवलं, त्यानंतर आतलं वादळ शमवायला या शांततेचीच गरज होती. त्या कमालीच्या थंडीत आणि उन्हाच्या त्या हलक्या खेळात सुन्न झालेल्या पावलांनी आम्ही दोघी फक्त आमची पुढची वाट तुडवत होतो, शांत, निशब्द आणि अंतर्मुख होऊन. आमच्या या कोलमडलेल्या हिमतीला पुन्हा उभं करण्यासाठी आमच्या ट्रेक लीडरने शेकोटी पेटवली. शेकोटीच्या त्या धगधगत्या ज्वालांकडे पाहत आज आम्ही स्वतःलाच सांगत होतो, जर आज आम्ही या वादळाला हरू शकतो तर आम्ही आयुष्यात काहीही करू शकतो. या एका विश्वासाच्या जोरावर आता डोळे वेधून राहिले होते ते उद्याच्या एका नव्या सूर्योदयाकडे.